राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. गेल्या 4-5 दिवसापासून विलास घुले या तरुणाची हत्या झाली. 4-5 दिवसापासून मृतदेह ताब्यात घेतला जात नाही आणि या सर्व गोष्टीला इथलं पोलीस प्रशासन जबाबदार आहे. आजही आम्ही केजच्या पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह गावकरी, नातेवाईक, आईवडील सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. तरीही पोलीस डिपार्टमेंटकडून हे प्रकरण गंभीरपणे या प्रकरणाकडे बघितलं जात नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही मेसेज देऊ इच्छितो या माध्यमाच्याद्वारे, प्रेसद्वारे, की पुढच्या 1 तासामध्ये ज्याच्यावरती हल्ला झाला तो कोळी समाजाचा मुलगा माने हा आमच्याबरोबर आहे, प्रत्यक्षदर्शी आहे. त्याचबरोबर जे मृत्यू पावलेले आहेत त्यांचे बंधू आमच्याबरोबर आहेत. या सगळ्या लोकांनी डोळ्यानं पाहूनसुद्धा ज्या माणसाची इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्यांचं डायरेक्ट प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. मग हे म्हणणं जर पोलीस डिपार्टमेंट ऐकून घेत नसेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नसेल तर आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही आहोत. या भूमिकेवर ही मंडळी ठाम आहेत. तरीही आम्ही एक जबाबदार म्हणून आम्ही इथले सर्वजण जे काही समाजातील व्यवस्थेमधील आम्ही सगळेजण मंडळी इथं आलेलो आहोत. आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला आहे, येऊ घातलेल्या 1 तासाच्या कालावधीमध्ये जर खासदार पुत्र सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर 1 तासानंतर जी परिस्थिती उद्भवेल, कायदा आणि सुव्यवस्था असो किंवा अजून कुठला आमचं काही निर्णय असो, त्या परिस्थितीला जबाबदार इथलं पोलीस प्रशासन असेल.